हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. मी पण अगदी मजेत आहे आणि स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. सकाळी सकाळी ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे आणि आजचा व्हिडिओ आहे ना काहीतरी यूजफुल असा घेऊन आलेली तुमच्यासाठी, मस्त असं सोल्युशन घेऊन आलेली आहे. कारण की तुम्हाला तर माहिती पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाला की घरामध्ये कुबट वास येतो, परत कपड्यांमधून कुबट वास येत असतो, परत माशा, चिलटे, मच्छर याची खूप घरामध्ये पैदास होत असते. बाहेर तर मस्त निसर्गमय वातावरण होत असतं, त्या पावसाचा आनंद बाहेर जाऊन घ्यायला तर आवडतो, पण आपल्या गृहिणींना आहे ना याचा मोठा त्रास असतो पावसाचा, ते म्हणजे कपडे सुकत नाही. बरेचशा काही अशा गोष्टी असतात ना पावसाळ्यामध्ये ज्याच्याने ना खूप चिडचिड होते, बाहेर ओलं घरात ओलं असं नकोसं होऊन जातं. पण काय ना, आपण गृहिणी आहे आणि आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यावरती ना काही सोल्युशन वगैरे काढता आले ना तर ते बघायचे आणि सोल्युशन काढून काही टिप्स वगैरे बघून जेवढं घर स्वच्छ ठेवता येईल, जेवढा किचन स्वच्छ ठेवता येईल ना त्याचाच आपण विचार करायला पाहिजे. त्याच अनुषंगाने ना आज तुमच्यासोबत एक सोल्युशन शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे, कुठे स्किप करू नका, कारण मध्ये आधी थोड्याफार काही टिप्स पण शेअर केलेल्या आहे तुमच्यासोबत. तर बघा, आता इथे सकाळी सकाळी कामांना सुरुवात झाली, ते म्हणजे आता किचन वगैरे स्वच्छ करण्यापासूनच आपली सुरुवात होत असते. तर ते सोल्युशन जे बनवणार आहे त्याच्यासाठी ना किचन हा पूर्णपणे आपल्याला मोकळा पाहिजे आणि पूर्णपणे स्वच्छ किचन आपल्याला हवा आहे. त्यानंतरच ते सोल्युशन आपल्याला ट्राय करता येणार आहे. त्यामुळे म्हटलं चला आधी सगळा काही किचन स्वच्छ करून घेते, भांडी वगैरे घासून घेते आणि गॅस वगैरे क्लीन करून घेते. सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे आता की माझं सगळ्यात मोस्ट फेवरेट काम म्हणजे किचन क्लिनिंगमध्ये गॅस क्लिनिंग जास्त असतं. मला गॅस खूप क्लीन लागतो. मला गॅसवरती अगदी एक जरी डाग असला ना तर मला अजिबात आवडत नाही. किचनवरती एक जरी डाग असला तर मला अजिबात आवडत नाही. जेवढं स्वच्छ ठेवता येईल ना तेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते, पण शेवटी मी पण एक माणूस आहे, कधी ना कधी थकायला होतच. त्यामुळे मग काही ठिकाणी डाग वगैरे असले ना तर मग अन्नपदार्थ उघडं असलं किंवा काय असलं तर मग चिलटे, मासे वगैरे हे आपल्या घरामध्ये होतच असतात. तसंच माझ्या घरामध्ये झाले होते, पण त्याच्यावरती मस्त असं सोल्युशन काढलेलं आहे मी. त्याआधी ना सांगेल तुम्हाला की त्या गोष्टी होऊ नये, घरामध्ये चिलटे येऊ नये, माशा येऊ नये, उबट वास येऊ नये, यासाठी आपण आहे ना काही बेसिक ज्या गोष्टी ना त्या केल्या पाहिजे. जसे की अन्नपदार्थ उघडे ठेवले नाही पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, जास्तीत जास्त चिलटे ना केळीची जे साल असतं ना तर केळीपासून आहे ना जास्त चिलटे, माशा हे आपल्या घरामध्ये होत असतात. तर शक्यतो केळी जर आणली ना तर ती जास्त पिकू देऊ नका किंवा जास्त सडेपर्यंत ती उघडी ठेवू नका, किंवा ती म्हणजे केळी उघडी ठेवू नका किंवा मग सडेपर्यंत ती घरामध्ये ठेवू नका. तसंच ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करू नये ना, व्यवस्थितपणे त्याची विल्हेवाट लावा. आता आंबे बघा, आंब्याचं सीझन आहे पावसाळ्यामध्ये, असे सडेल वगैरे जर आंबे असले ना तर ते आंबेसुद्धा लगेच त्याची विल्हेवाट लावायची, लगेच तो कचऱ्यामध्ये ते जाऊ द्यायचं. हा कचरा सुद्धा जो साठलेला असतो तो सुद्धा जास्त वेळ किचनवरती ठेवायचा नाही. माझं रुटीन असंच असतं. हे अशा पद्धतीने मी किचनची स्वच्छता ठेवत असते. शक्यतो केळी वगैरे आणली ना तर मग ती जास्त प्रमाणात तर केळी आणतच नाही. जर आणली तर ती शक्यतो लवकर कशी पटकन संपतील याचाच विचार करत असते. कांद्याची टरफलं झाले, लसणाची टरफलं झाले, ह्या सगळ्या गोष्टी लगेच वेळच्या वेळी मी त्या डस्टबिनमध्ये जाऊ देते. नाही तर मग काय होतं, ते खूप वेळ जर पडून राहिलं ना त्या गोष्टी तर मग चिलटे, माशा वगैरे तर होतच असतात. बरं, एवढंही करून जर आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी येत असतील, कुबट वास येत असेल, चिलटे येत असतील, माशा येत असतील, तर त्याचं सोल्युशनसुद्धा आता मी तुम्हाला सांगते. तर आता बघा, किचन ओटा सगळा मस्त असं स्वच्छ झालेला आहे. आता ते सोल्युशन आपल्याला करण्यासाठी मला किचन ओटा हा पूर्णपणे रिकामा करून घ्यायचा आहे. तसं माझ्या किचन ओट्यावरती जास्त काही सामान नसतं, पण जे काही आहे ना ते सुद्धा आता मला रिकामं करून घ्यायचं आहे. ते सगळं आता मी खाली उतरवून घेते, कारण की तेल आहे, चमचे आहे आणि जे सोल्युशन आहे ते आपण स्प्रे करणार आहोत. त्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स असे आहेत की ते आपल्या शरीरासाठी चांगले नाही आहे, आरोग्यासाठी चांगले नाही आहे. तर इथे बघा, आता मी सोल्युशन तयार करायला घेते. तर इथे माझ्याकडे ना सॅनिटायझरची ही बॉटल, त्यामध्ये अगदी थोडंसं सॅनिटायझर उरलेलं होतं. त्या सॅनिटायझरमध्ये ना मी एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. सॅनिटायझर ऑप्शनल आहे बरं का, तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता. तर माझ्याकडे आहे आणि थोडंसंच उरलेलं आहे, तर मग म्हटलं चला त्याचा असा उपयोग करून घेऊया. मग त्या बॉटलमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, थोडंसं सॅनिटायझर आहे, त्यानंतर एक झाकण डेटॉल घेतलेलं आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे, डेटॉल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स डेटॉल आहे. त्याच्याने जे कीटकनाशक असतात किंवा आपले जर्म्स असतात ते सुद्धा आपल्या डेटॉलने लवकर म्हणजे मरतात किंवा नाहीसे होतात. त्यामुळे डेटॉलचा वापर करायचा. आणि त्यानंतर विनेगर. आता विनेगरने ना काय होतं, जो कुबट वगैरे वास असतो ना तो आपल्या घरामध्ये येत नाही आणि त्या वासामुळेच आहे ना
जे चिलटे वगैरे मासे होतात ना त्या होत नसतात. तर बघा इथे आता हे असं मस्त सोल्युशन मी तयार करून घेतलेलं आहे आणि हा स्प्रे म्हणजे बघा तुम्ही मस्त असं झालेलं आहे आणि स्प्रे बॉटलमध्ये मी भरून घेतलेलं आहे. सॅनिटायझरची बॉटल आहे ती, स्प्रे हा सेपरेट आहे आणि तो आता त्याला अटॅच करून आहे ना मस्त असं सगळीकडे कुठे कुठे स्प्रे करता येईल आपल्याला ते दाखवते मी तुम्हाला. व्हिडिओ कुठे स्किप करू नका. तर बघा आता ही बॉटल एकदम पक्की पॅक अशी लावून घ्यायची आहे आपल्याला आणि छानपैकी ना हलवून घ्यायचं आहे. ते जे मिश्रण आहे ना ते एकजीव झालं पाहिजे छानपैकी. तर जास्त काही वस्तू लागत नाही बरं का, 2-3च वस्तू लागतात. यामध्ये तुम्ही आहे ना निलगिरीचं तेलसुद्धा ॲड करू शकता असेल तुमच्याकडे तर. तर चला आता तो स्प्रे करून घेते. तर बघा आपल्याला आहे ना आपल्या गृहिणींना आहे ना घर सजवायची खूप आवड असते. त्यामध्ये आर्टिफिशियल फ्लावर तर असतातच असतात, किचनमध्ये सुद्धा असतात, हॉलमध्ये सुद्धा असतात. तर आता माझ्या पण किचनमध्ये आहे ना आर्टिफिशियल फ्लावर आहे, तर त्याच्यावरती स्प्रे करून घ्यायचा. त्यानंतर सिंक हा सगळ्यात महत्त्वाचा एरिया आहे. तिथेच जास्त खरगटं वगैरे आपलं साचत असतं, त्यामुळेच आहे ना चिलटे होतात, मासे होतात, कुबट वास येतो. त्यामुळे ना सिंकचा एरिया पण पूर्ण कव्हर करायचा, छानपैकी स्प्रे करायचा आहे. आणि त्यानंतर इथे सुद्धा मी आर्टिफिशियल फ्लावर लावलेले आहेत. आणि शक्यतो आहे ना काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण फोडणी देतो ना भाज्यांना वगैरे, ते फोडणी जी आहे ना ती ह्या वस्तूंवरती ना जास्त जाऊन बसते आणि त्या वस्तूंकडे आपलं लक्ष राहत नाही आणि तिथेच मग ते चिलटे पण जाऊन बसतात. मग खूप गंधपणा वाटतो, खूप घाणेरडं आपलं किचन वाटत असतं. त्यामुळे ना मग अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला तो स्प्रे करून घ्यायचा आहे. नंतर मग किचनला जर विंडो असेल तुमच्या तर तिथे तर मी तर म्हणेल जास्त प्रमाणात करायचं, कारण हायवेच्या झुळूकने आहे ना तिथूनच हवा तर तिथूनच पास होत असते. मग ती कुबट बाहेरची दमट हवासुद्धा आपल्या खिडकीमधून पास होत असते. त्यानंतर तिथे खेळती हवा असते ना, तर त्यामुळे मग आपले फोडणीचे डाग वगैरे जास्त खिडकीवर पण जाऊन बसतात. मग तिथे पण स्प्रे केलं ना तर मग त्या वासाने वगैरे घरामध्ये चिलटे येत नाही, माशा येत नाही, मच्छर वगैरे पण येत नाही. आणि त्यानंतर मग जी भिंत आहे आता माझी किचनची जी भिंत आहे तिथे सुद्धा मी स्प्रे करून घेते. त्यानंतर फ्रीजचा एरिया आहे, फ्रीजला सुद्धा आपले तेलकट तुप्पट असे डाग लागतात, तिथे सुद्धा मग चिलटे होत असतात. फ्रीजचं रबर असतं तिथे सुद्धा घाणेरडा वास येत असतो. तर अशा बेसिक काही गोष्टी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवल्याच आहे. तर त्या बेसिक गोष्टींवरती तुम्ही हे सोल्युशन अप्लाय करू शकता. आणि पडद्यांवरती वगैरे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंकचा खालचा एरिया, ते कानेकोपरे जे असतात ना ते कानेकोपरे कोणतेही सोडायचे नाही. हे सोल्युशन तुम्ही जेवढं कानाकोपऱ्यांमध्ये माराल त्याचा तुम्हाला स्प्रे कराल ना तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर बघा आजचं सोल्युशन जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक कराल, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब कराल. व्हिडिओ कोणत्या गावातून बघत असाल ते सुद्धा मला सांगाल आणि कमेंट्स करायला विसरू नका प्लीज. तुमच्या कमेंट्सनी मला खूप मोटिवेशन मिळत असतं, तर कमेंट्स करायला प्लीज विसरू नका. तर कसं वाटलं आजचं सोल्युशन नक्की ट्राय करून बघा आणि त्याचं बेनिफिट झालं तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.